हॅलो नमस्कार, मी संजय. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिवा देवघरात लावण्याची योग्य पद्धत काय, दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा, वात कोणत्या दिशेला असावी, कोणता दिवा कोणत्या बाजूला ठेवावा, ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल. देवपूजेमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे. दिवा लावताना नेहमी घरामध्ये शांत वातावरण असावं. वास्तुशास्त्रानुसार पूजा खोलीत दिवा लावण्यासाठी आग्नेय दिशा शुभ मानली जाते. जर हे शक्य नसेल तर पूर्व किंवा ईशान्य दिशा देखील शुभ मानल्या जातात. त्यासोबतच देवी देवतांच्या समोर तूप आणि तेलाचे दोन्ही दिवे लावले जातात. शास्त्रानुसार देवतेच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा. देवघरात दिवा लावून झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवे लावल्याने घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मकतेचा प्रवाह होतो. म्हणून न चुकता एक तरी दिवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ अवश्य लावावा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी तुम्ही तुमचे दिवे आग्नेय दिशेला तोंड करून ठेवावेत. संध्याकाळी दाराजवळ दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते. त्यासोबतच दिवा हा तुळशीपाशी सुद्धा अवश्य लावावा. तिन्ही सांजेच्या वेळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरामध्ये सुख आणि समृद्धी प्राप्त होते. दिव्यासाठी सर्वोत्तम धातू म्हणजे पितळ असल्याचे म्हटले जाते आणि दिवा लावताना नेहमी मंत्राचा उच्चार नक्की करावा. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदाम शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. हा मंत्र तुम्हाला तर माहितीच असेल, पण या मंत्राचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? शुभ आणि कल्याण करणाऱ्या, आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या, शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करू देणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो, असा या मंत्राचा अर्थ आहे. तुम्ही सुद्धा म्हणू शकता किंवा तुमची मुलं थोडी मोठी असतील तर दोन्ही हात जोडून दिवा लावणीच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी तुम्ही तुमच्या मुलांना हा मंत्र बोलायला सांगू शकता. पूजेमध्ये कधीही खंडित दिवा लावू नये. खंडित म्हणजे काय तर तुटलेला, भंगलेला, कलर गेलेला किंवा त्यातून तेल गळतंय किंवा असा दिवा लावू नये. खूप जुना दिवा आहे, खूप खराब झालेला आहे, काळा पडलेला आहे, असा दिवा कधीही लावू नये. तो स्वच्छ करा, व्यवस्थित असेल तरच तो पूजेमध्ये वापरा. पूजा पाठमध्ये खंडित वस्तू शुभ मानल्या जात नाहीत. शास्त्र मान्यतेनुसार मंत्र उच्चार करून दिवा लावल्यास घर कुटुंबात सुख समृद्धी राहते. दिवा लावताना नेहमी या मंत्राचा उच्चार करा किंवा तुम्ही तुमच्या गुरूंना, कोणत्या गुरूंना मानत असाल किंवा तुम्ही कुलदेवीचंच नाव घेऊ शकता, पण नामस्मरण करत दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. दिवा लावताना कधीही फोनवर बोलू नये, कारण फोनवर आपण नेहमी चांगलं बोलतो असं नाही. दिवा लावताना नेहमी देवाचं नामस्मरण करावं. नामस्मरण करणे हे अतिशय शुभ मानले जाते. म्हणून दिवा लावताना नेहमी मंत्रोच्चार करतच दिवा लावायचा आहे. शास्त्र मान्यतेनुसार मंत्र उच्चार करून दिवा लावल्यास घर कुटुंबात सुख समृद्धी राहते, आरोग्य, लाभ प्राप्त होतात आणि धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते. सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी दिवा घरामध्ये अवश्य लावावा. यामुळे घरामध्ये यश आणि समृद्धी प्राप्त होते. तुम्ही कामाला जाताय, घरामध्ये कोणी नाहीये, तर तुम्ही जेव्हाही कामावरून याल त्यावेळी मात्र दिवा लावायला विसरू नका आणि कामाला जाताना सकाळी दिवा लावून मगच घराबाहेर पडायचं आहे. देवाला नमस्कार करायचा आहे, गुरूंना आपल्या नमस्कार करायचा आहे आणि मगच घराबाहेर पडायचं आहे. कामावरून आल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे. आता तुमचा दिवा, जसं मी सांगितलंय की कोणत्या दिशेला तोंड करून दिवा ठेवावा. जर तुमच्या दिव्याची वात मध्यभागी असेल म्हणजेच ब्रह्मांडाकडे असेल, कोणत्याही दिशेला ठेवायचा प्रश्न येत नाहीये. पण जर तुमची वात एका दिशेला असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नक्की दिशांचं पालन करायचं आहे. कारण या दिशांचं तुम्ही पालन केलात, कोणत्या दिशेला कोणता दिवा लावायचा आहे जसं मी सांगितल्याप्रमाणे तसा तुम्ही दिवा लावलात तर नक्कीच तुमच्या घरामध्ये यश नक्की प्राप्त होईल.
अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.